या पिकाला मार्केटमध्ये वर्षभर चांगली मागणी असल्या कारणाने त्याच पद्धतीनं कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे एक दिवसाआड तोडा करून चांगला नफा मिळवता येणारे हे पीक असल्याने शेतकरी बांधवांचा भेंडी पिकाच्या अधिकाधिक लागवडीकडे कल दिसून येत आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो। भेंडी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांचा जसं शेणखत, गांडूळ खत, कोंबड खत, ऊसाची मुळी, कंपोस्ट खत यासारख्या सेंद्रिय खतांचा आपल्या जमिनीमध्ये वापर करायचा आहे। खते टाकल्यानंतर कुळवाची एक पाळी मारून किंवा रोटावेटर मारून ही सर्व सेंद्रिय खते जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायची आहेत। भेंडीची लागवड करण्यापूर्वी जमिनीला एक कुळवाची पाळी मारून घ्यायची आहे। त्यानंतर सेंद्रिय तसेच रासायनिक खताचा बेसल डोस मिक्स करून शेतात समसमान फेकून टाकायचा आहे किंवा बेड तयार करत असताना देखील आपण बेडमध्ये सेंद्रिय तसेच रासायनिक खत भरून घेऊ शकतो। तर याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 ट्रॉली सेंद्रिय खत त्याच पद्धतीने आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्ट नुसार रासायनिक खत घ्यायचं आहे। उदाहरणादाखल मी एक तुम्हाला खताचा डोस सांगतो। 1 एकर क्षेत्रामध्ये 2 बॅग 12-32-16 किंवा 14-35-14 हा खत, त्याच्यामध्ये 1 बॅग निंबुळी पेंड, 1 बॅग दाणेदार गंधक, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग ह्युमिक, मायक्रोरायझा आणि अमिनो बेस असणारे खत, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 10 किलो झिंक सल्फेट सेंद्रिय व रासायनिक खत एकत्रित मिक्स करायचा आहे आणि बेड तयार करताना हा खत बेडमध्ये भरून घ्यायचा आहे किंवा शेतामध्ये समसमान फेकून टाकून त्यानंतर कुळवाची पाळी मारायची आहे। त्यानंतर दुसरा खताचा डोस आपण 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान देणार आहोत। भेंडीची लागवड करण्यापूर्वी बेडवर मल्चिंग अंतरल्यानंतर आपण मल्चिंगवर 1.25 फूट 1.5 फूट अंतरावर भेंडीची लागवड केलेली आहे। तर त्या 2 होलाच्या मध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा होल पाडायचा आहे, जेणेकरून आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं खताचा दुसरा डोस मल्चिंग मध्ये टाकता येणार आहे। तर दुसऱ्या डोस मध्ये आपल्याला एकरी 2 बॅग 10-26-26 किंवा 9-24-24 हा खत घ्यायचा आहे। त्याच पद्धतीनं 1 बॅग सिलिकॉन, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्रित मिक्स करून आपल्याला बेडमध्ये भरून घ्यायचा आहे। तर बाकी खतांचे डोस आपण ठिबकच्या माध्यमातून पीक वाढीच्या अवस्थेनुसार देणार आहोत। खतांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला या पिकाच्या महत्वाच्या संवेदनशील अवस्था माहित असणं गरजेचं आहे। तर या पिकाची पहिली अवस्था आहे रोपांची अवस्था, दुसरी अवस्था आहे वाढ व फुटवेची अवस्था, तिसरी अवस्था आहे फुलकळीची अवस्था आणि शेवटची अवस्था आहे फळ धारणेची अवस्था। तर या महत्वाच्या अवस्थेमध्ये आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून 1261-0 19-19-19 1340-13 052-34 किंवा 13-045 या विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे। ठिबकच्या माध्यमातून आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा फुलांच्या अवस्थेत त्याच पद्धतीनं भेंडी नरम राहावी यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, त्याच पद्धतीनं मॅग्नेशियम सल्फेट, चिलेटेड झिंक, चिलेटेड फेरस भेंडीला चमक येण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून सिलिकॉनचा वापर देखील करू शकतो। तर आलटून पालटून आपल्याला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार वेगवेगळ्या खतांचा वापर करायचा आहे। भेंडी पिकाचे अधिकाधिक तोडे होण्यासाठी आपल्याला
सेंद्रिय निविष्ठांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे। तर याच्यामध्ये तुम्ही ठिबकच्या माध्यमातून NPK जीवाणूची स्लरी, जीवामृत, गांडूळ पाणी, गुळ व ताक यांचा वापर करू शकता। तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या भेंडी पिकाचं खत व्यवस्थापन करायचं आहे। भेंडी पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी, त्याच पद्धतीनं भेंडी बियाणे खरेदी करण्यासाठी, तसेच कमीत कमी खर्चात तुमच्या जमिनीचे आरोग्य चांगले राहून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं, मार्गदर्शनामुळं आपल्या भेंडी पिकाच्या उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।